नमस्कार मंडळी, आजची रेसिपी चमचमीत चना मसाला, तेही अगदी कमी तेलात. चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया. तर ऑलरेडी मी चणे शिजवून घेतलेले आहेत, रात्रभर भिजत घालून ते शिजवून घ्यायचे आहेत. इथे मी 2 चमचे तेल गरम केलं आहे, त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे. एक मोठा कांदा चॉपरमध्ये पूर्णपणे बारीक करून घ्यायचा आहे. सोबतच पाव चमचा हिंग घालायची आहे, कारण चणे पचायला खूप जड असतात, त्याने पोटात गॅस होतो. तर हिंग हे घालायला अजिबात विसरायचं नाही. कांदा छानपैकी लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाला की आपण ह्यामध्ये आलं लसूण ठेचून घालायचं आहे. सो मंडळी, कमी तेल असल्यामुळे कढईला कांदा चिकटला गेलेला आहे. सो काही हरकत नाही, पण अगदी कमी तेलात आपण ही भाजी करणार आहोत. कांदा आलं लसूण परतून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे. तो सुद्धा मी चॉपरमध्ये कट केलेला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही ह्यामध्ये टोमॅटोची प्युरीसुद्धा घालू शकता. आता हे सर्व जिन्नस छानपैकी परतून घ्यायचे आहे, अगदी तेल सुटेपर्यंत. जिन्नस परतून झाल्यानंतर आपण यामध्ये काही मसाले घालणार आहोत. त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट म्हणजेच कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा चना मसाला, पाव चमचा हळद आणि 1 चमचा धना पावडर घातलेले आहे. आता हे मसाले कांद्यासोबत व्यवस्थितरित्या 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचे आहे. अरेच्छा, मी मीठच घालायला विसरली होती. सो चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. सो मंडळी, इथे मी 1 चमचा चणे चॉपरमध्ये मिक्स केले आहेत किंवा मिक्सरमध्ये बारीक करून घालायचं आहे. त्याने का होईल, भाजीला व्यवस्थितरित्या थिकनेस येईल, म्हणून 1 चमचा चणे आपण मिक्सरमध्ये फिरवून यामध्ये घालायचे आहेत. पुन्हा आपण ह्यामध्ये शिजवलेले चणे घालून घ्यायचे आहेत. छानपैकी मिक्स करायचं आहे. मिक्स झाल्यानंतर आपण झाकण ठेवून 7 ते 8 मिनटं वाफ येऊ द्यायची आहे, तीसुद्धा मंद आचेवर. सो मंडळी, तुम्हाला जर लपतप भाजी हवी असेल तर अशीच भाजी राहू द्या, नको असेल तर अजून पाणी आटू द्या. मस्तपैकी तयार झाली आहे आपली झटपट आणि अगदी कमी तेलात तयार होणारी चमचमीत चण्याची भाजी. तर मंडळी, तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.